पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला चौथं पदक निश्चित झालंय असं वाटत असतानाच भारताची दमदार कुस्तीपटू विनेश फोगटला ऑलिम्पिक स्पर्धेतून मात्र अपात्र ठरवण्यात आलं। विनेश फोगट अपात्र ठरण्यामागे कारण म्हणजे 50 किलो वजनी गटाच्या सुवर्ण पदकाच्या लढतीपूर्वी तिचं वाढलेलं वजन, त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलंय। विनेशचं वजन मर्यादेपेक्षा अंदाजे 100 ग्रॅम जास्त आहे, म्हणून स्पर्धेच्या नियमानुसार विनेश रौप्य पदकासाठी देखील आता अपात्र ठरली आहे। विनेशच्या अपात्रतेची ही बातमी इतकी निराशाजनक काय आहे हे आता आपण जाणून घेऊया। विनेशनं यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुरुवातीलाच जगातील क्रमांक 1 असलेली किंबहुना जगातील अव्वल असलेली कुस्तीपटू जपानच्या युई सुसाकीला नमवलं होतं। याआधी युई सुसाकी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत एकही सामना हरलेली नव्हती आणि तसा तिचा रेकॉर्डही अगदी जगजाहीर होता। पण विनेशनं हा अशक्यप्राय विजय खेचून आणला आणि स्पर्धेत चांगली सुरुवात करून दाखवली। यानंतर सेमीफायनलमध्ये विनेशनं क्युबाच्या कुस्तीपटूवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला। त्यामुळे तिचा फॉर्म पाहता तिच्याकडून गोल्ड मेडल निश्चित मानलं जात होतं। म्हणून विनेश अपात्र ठरल्याची बातमी ऐकताच किंबहुना अपात्र ठरल्याची बातमी येताच अवघ्या देशाला धक्का बसलेला आहे। देश आज हळहळतोय आणि याच बातमीचे पडसाद लोकसभेत सुद्धा उमटलेले आहेत। लोकसभेत विरोधकांनी गदारोळ करून या प्रकरणी क्रीडा मंत्रालयाकडे स्पष्टीकरण मागितलंय। विनेश फोगटच्या अपात्रतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। तर आता क्रीडा मंत्रालयानं सुद्धा या सगळ्या प्रकरणी स्पष्टीकरण दिलेलं आहे। विनेश सोबत आपण असल्याचं देखील क्रीडा मंत्रालयाकडून आता स्पष्ट करण्यात आलंय। तर याच मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विनेशला पाठबळ देणारं ट्विट केलेलं आहे। विनेश, तू विजेती आहेस, भारताला तुझा अभिमान आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी तू प्रेरणास्थान आहेस। आजचा हा धक्का वेदनादायक आहे, माझा उद्वेग शब्दात व्यक्त करता येणार नाही असं देशाचे पंतप्रधान म्हणतात। चिकाटी म्हणजे काय याचं तू उत्तम उदाहरण आहेस। तू कायमच आव्हानांचा नेटानं सामना केलायस, अधिक जोमानं परत ये, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात। दरम्यान याच काळात विनेशच्या कुटुंबानं कुस्ती फेडरेशनवर आरोप केलेले आहेत। तिच्या विरोधात कारस्थान रचल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि केंद्र सरकार भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण सिंग यांच्यावर देखील आरोप करण्यात आलेला आहे। विनेश फोगट फायनलसाठी अपात्र ठरली, त्यामध्ये भारत सरकार किंबहुना केंद्र सरकार ब्रिजभूषण सिंग यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येतोय। विनेशच्या कुटुंबियांकडून हा आरोप करण्यात आलेला आहे। विनेश फोगटच्या कुटुंबियांनी केलेल्या या आरोपांमागची पार्श्वभूमी म्हणजे गेल्या वर्षी 2023 मध्ये विनेश फोगटनं भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाचं नेतृत्व। आता या आंदोलनात नेमकं काय झालेलं होतं तर ब्रिजभूषण सिंग यांनी काही महिला पैलवानांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता। सरकार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कोणतीही कारवाई न करत होती किंबहुना कारवाई केलेली नव्हती सरकारनं, त्यामुळे मात्र या क्रीडापटूंचा संताप झाला। आक्रमक पाहता आले हे सगळे क्रीडापटू आणि हे क्रीडापटू रस्त्यावर सुद्धा उतरले। इतकंच नाही तर याच दरम्यान विनेश फोगटनं आपल्याला मिळालेला अर्जुन पुरस्कार सुद्धा परत केलेला होता। त्यामुळे विनेश फोगट तेव्हा चांगली चर्चेत आलेली होती आणि आता पुन्हा विनेश फोगटच्या पदरी निराशा पडल्यानं या सगळ्यावर आता राजकीय दृष्ट्या सुद्धा प्रतिक्रिया उमटताना दिसते। आता या सगळ्या संदर्भात केंद्र सरकारकडून नेमकी काय भूमिका घेण्यात येते, क्रीडापटूंकडून पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान काय भूमिका घेण्यात येते हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे।